नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे ईश्वरी ऑफिसमधून घरी आलेली असते. तेव्हा नम्रता तिची विचारपूस करते. तिला विचारते, ईशू आलीस का तू ऑफिसमधून? सगळं काही ठीक आहे ना? कारण तिच्यावरती जे काही आरोप होत आहेत त्यामुळे नम्रता काळजीपोटी तिला सगळं विचारत असते. तेव्हा इथे ईशू म्हणते, नाही ताई, सगळं काही ठीक आहे. तेवढ्यातच तिथे पत्रकार धावत पळत येतात आणि पत्रकार आल्या आल्या प्रश्न विचारायला सुरुवात करतात. तिला प्रश्न विचारला जातो की तुम्ही अर्णव राजशिर्केबद्दल काय बोलाल? तुम्ही खरोखर त्यांना किडनॅप केलं होतं का? अर्णव राजशिर्के यांना असे प्रश्न आधी विचारले जातात आणि नंतर इथे त्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का असं विचारल्यानंतर ईश्वरी म्हणत असते की हे बघा, त्याबद्दल मी काय बोलू? कारण मी खरं सांगते, मी त्यांना किडनॅप केलेलं नाही आहे. मी हे सगळं का करेन? आणि ईश्वरी हे सगळं खरं खरं बोलत असते. पण त्याच्यामध्ये आता काही पत्रकार असतात जे ईश्वरीला बोलूसुद्धा देत नाही आणि ते मुद्दामून तिथे तिच्या चारित्र्यावरती चिखलफेक करायला आलेले असतात. ते म्हणतात, ईश्वरी देसाई, तुम्हीच अर्णव राजशिर्के यांना किडनॅप करायला सांगितलं होतं ना? तुम्ही किती पैसे घेतले होते? तुम्ही त्यांना नुसतं किडनॅप केलं होतं की मारण्याची सुपारीसुद्धा दिली होती? तुमच्यासारख्या मुली पैशांसाठी काही करू शकतात. त्यामुळे इथे तुम्ही हे सगळं पैशांसाठीच केलं असेल ना? हे सगळं बोलत असताना आणि ऐकत असताना ईश्वरीला फारच जास्त आता वाईट वाटतं आणि हे सगळं ईश्वरीबाबत करायला सांगितलेलं असतं. ती व्यक्ती असते ती म्हणजे दुसरी तिसरी कोण असणार? लावण्या आणि वल्लरी या दोघींनी मिळून हा प्लॅन केलेला असतो. ईश्वरीला त्रास देण्यासाठी पत्रकारांना तिनेच त्या ठिकाणी पाठवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे आता ईश्वरी म्हणत असते की मी आणि सुपारी देईन ते सुद्धा अर्णव सरांची. मी हे सगळं का करेन? माझा काय संबंध? हे बघा, मी असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे पत्रकार मुलगी विचारत असते की तुझ्यासारख्या मुलींमुळे बाकीच्या मुलीसुद्धा बदनाम होतात. किती खालच्या पतीला जाऊन वागलीस तू. तुला तरी कळतंय का? तू म्हणजे या समाजाला लागलेली कीड आहेस, कीड. तेव्हा इथे दुसरे पत्रकार म्हणत असतात, अहो हे काय बोलताय तुम्ही? कसे प्रश्न विचारताय? याला काही पत्रकारिता म्हणत नाही. कळते का तुम्हाला? हे असे प्रश्न विचारायचे नसतात. त्यामुळे इथे आता बाकीचे पत्रकार म्हणत असतात, गप्प बसावं तुम्ही. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला माहिती नाही आहे ईश्वरी देसाईसारख्या मुलींमुळे बाकीच्या सगळ्या मुली किती बदनाम होत आहेत त्या. त्यामुळे इथे आता त्या पत्रकारांना राग येत असतो, कारण ते प्रोफेशनली पत्रकार असतात आणि जे लोक ईश्वरीवरती चिखलफेक करत असतात त्या माणसांना त्याच्यामध्ये मुद्दामून इथे लावण्याने उभं केलेलं असतं, तिला फक्त इथे घालून पाडून बोलण्यासाठी. तेव्हा इथे आता बाकीचे पत्रकार म्हणत असतात, तुमच्यावरती हे जे आरोप केलेले आहेत ते खरे आहेत का? याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? तर बाकीचे पत्रकार तिला नाही नाही ते बोलत असतात, तिला हिणवत असतात. तेव्हा इथे ईश्वरी हात जोडते आणि म्हणते, हे बघा, मी तुमच्यासमोर हात जोडते. मी खरंच काही केलेलं नाही आहे. माझा कुणाशी काही संबंध नाही आहे. मी फक्त नोकरी करते आणि घरी येते. मी हे सगळं कशासाठी करेन? तेव्हा इथे ते पत्रकार म्हणत असतात, पैशांसाठी हो. पैशांसाठी हल्ली माणूस काही करू शकतो आणि तुम्ही तर त्यातल्याच एक आहात ना. तेव्हा इथे आता लगेच लावण्या तिथून खुणावते आणि त्या माणसांना सांगते की आता दगड उचला आणि तिला फेकून मारा. तेव्हा तो माणूस, जो टकल्या माणूस आहे, तो दगड उचलतो आणि ईश्वरीला बघा फेकून मारतो. तेव्हा ती दगड आता बाजूने निघून जाते. ईश्वरीला ती लागत नाही. त्यामुळे इथे लावण्या पुन्हा खुणावते आणि म्हणते की दुसरी दगड मार. तेव्हा इकडे आता तोच माणूस दुसरी दगड उचलतो आणि ईश्वरीला मारणार. तेवढ्यातच ती दगड इथे अर्णवने पकडलेली असते. ईश्वरी खूपच जास्त घाबरलेली असते, कारण तिच्यावरती आता पत्रकार दगडफेक करतायत. हे आता आश्चर्यकारकच गोष्ट असते. पण नशीब तिथे अर्णव आलेला असतो आणि त्याने तो दगड पकडलेला असतो आणि ईश्वरीला वाचवलेलं असतं. प्रेक्षकांनो, हे सगळं मुद्दामून लावण्य आणि वल्लरी या दोघांनी मिळून ईश्वरीला त्रास देण्यासाठीच केलेलं असतं. त्याचबरोबर जेव्हा इथे आता अर्णव येऊन दगड पकडतो तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे आशेने बघत असते की निदान निदान आता तरी काहीतरी अर्णव असं काहीतरी बोलेल की हे इथल्या इथे सगळं पत्रकार जे काही बोलत आहेत ते खोटं ठरेल आणि सगळं काही प्रकरण इथे शांत होईल, असं आता ईश्वरीला वाटत असतं. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की लावण्या, अगं हे काय?
अर्णव आला ना इथे. तेव्हा लावण्या म्हणते, नाहीतर काय, हा अर्णव पण आहे ना, नको त्या वेळेला नको तेव्हा इथे आता टपकेल. काय गरज होती त्याला इथे यायची. बरोबर माझी लोकं या ईश्वरीची वाट लावत होते ना. आता जर अर्णव आला नसता तर इथे तिचं डोकं तर नक्कीच फुटलं असतं. त्यामुळे इथे ऑफिसला तरी तिचं येणं बंद झालं असतं, असं लावण्याला वाटतं. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की कोणी दगड मारला, सांगा ना, कोणी दगड मारला. आणि प्रेक्षकांनो, अर्णव आता सगळ्यांवरती जोरात ओरडत असतो. तो जणू काही जाब विचारत असतो. कुणी दगड मारला? हे काय प्रश्न विचारणं झालं का? पत्रकार आहात का कुणी आहात? नाही नाही, तुमच्या तिघा चौघांवरती तर मला डाऊटच आहे की तुम्ही प्रोफेशनली पत्रकार आहात. आहात का तुम्ही पत्रकार? कुठे आहेत तुमचे आयडीज? असे प्रश्न विचारतात कुणी? सांगा, सांगा, तुम्ही तिघंजणं सांगा मला, तुम्ही ईश्वरी देसाईला कुठले प्रश्न विचारत होता? विचारा ना आता, तुम्ही कुठले प्रश्न विचारत होता? अर्णवला खूप प्रेक्षकांना राग आलेला असतो. अर्णव म्हणत असतो की ईश्वरी देसाईने मला किडनॅप केलं होतं. ती समाजाला लागलेली कीड आहे. हे शब्द वापरतं का कोणी? तेव्हा लावण्या म्हणते की आपण एक काम करूया. इथे आता ASRला दिसण्याच्या आधी आपण इथून गायब होऊया. नाहीतर आपलं काही खरं नाही. ASRला कळेल की हे सगळं आपण मुद्दामून घडून आणले म्हणून. तेव्हा इथे आता आत्याला सुद्धा धीर येत असतो. कारण अर्णव तिथे आलेला असतो ईश्वरीची बाजू मांडायला. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की विचारा ना, जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते मला विचारा. ही अशी दगडफेक करून काय मिळणार आहे तुम्हाला? पत्रकार दगडफेक करतात का? कुणी अधिकार दिला तुम्हाला? तुम्हाला कुणालाही एका दुसऱ्या व्यक्तीवरती त्याच्या चारित्र्यावरती बोलण्याचा अधिकार नाही आहे. तुम्हाला कुणालाही दुसऱ्या व्यक्तीच्या चारित्र्यावरती चिखलफेक करण्याचा किंवा त्या व्यक्तीला काही बोलण्याचा मनमानी अधिकार कुणालाही नाही आहे. कळलं तुम्हाला? तुम्हाला काय गरज आहे तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवायची? खरं खोटं तुम्हाला काही माहिती आहे का? तेव्हा इकडे पत्रकार म्हणतात, पण सर, त्यांनी तुम्हाला किडनॅप केलं होतं. ही गोष्ट तर खरी आहे ना? ईश्वरी देसाई यांनी तुमची सुपारी घेतली होती. तेव्हा अर्णव म्हणतो, कुणी सांगितलं तुम्हाला? जर तिने माझी सुपारी घेतली होती, माझं किडनॅप केलं होतं, तर मग मी इथे कशाला आलो असतो? ही साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही का? तेव्हा इथे हे काही प्रश्न विचारण्याची पद्धत झाली का तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणतो, मला किडनॅप केल्याबद्दलच तुम्ही प्रश्न विचारायला इथे आलात ना, मग मी स्वतः इथे आलो आहे आता सगळं काही इथे मांडायला. जे काही सत्य आहे ते मी तुम्हाला इथे सांगायला आलो आहे. आता तरी बास झालं ना? मी जेव्हा स्टेटमेंट देईन ना, तेव्हा तुम्ही सगळेजण त्याच्यावरती विश्वास ठेवाल ही अपेक्षा करतो. दिवसभर बघतोय सगळीकडे ही न्यूज चालूच आहे. काय प्रश्न विचारताय तुम्ही? विचारा. तेव्हा इथे त्या मुलीचा आता अर्णवने अपमानच केलेला असतो, जी ओरडून ओरडून ईश्वरीला वाटेल तसं बोलत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी स्वतः अर्णव राज शिर्के तुम्हाला इथे येऊन सांगतोय आणि मला पत्रकार परिषद घ्यायचीच होती, कारण हे सगळं मला क्लिअर करायचं होतं. हे बघा, ईश्वरी देसाई ही इनोसंट आहे. तिने मला किडनॅप केलं नव्हतं. कळते का तुम्हाला? या सगळ्याशी तिचा काडी मात्र संबंध नाही आहे आणि हे स्वतः मी तुम्हाला सांगतोय. अजून काय पुरावा हवा आहे का तुम्हाला? तेव्हा इकडे एक पत्रकार विचारतो, पण हे सगळं तुम्ही का बोलताय सर? आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तेव्हा अर्णव म्हणतो, का माझ्याबद्दलच, माझ्या किडनॅपिंगबद्दलच तुम्ही तिच्यावरती आरोप करताय ना? मग आता मी स्वतः इथे येऊन जर तुम्हाला सांगतोय, मग तरीसुद्धा तुम्ही आमच्यावरती विश्वास नाही ठेवणार का? माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवणार का? ईश्वरी देसाईने मला किडनॅप केलेलं नाही आहे आणि ती मला किडनॅप का करेल? हे सगळं करून तिला काय मिळणार आहे? तिचा कुणाशीही काही संबंध नाही आहे. कळते का तुम्हाला? तेव्हा आता ही न्यूज चालवा दिवसभर की ईश्वरी देसाई निर्दोष. मी देतो तुम्हाला न्यूज. कळलं तुम्हाला? त्याच्यामुळे आता ईश्वरी देसाईला याबद्दल पुन्हा काही प्रश्न आणि त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलात ना, तरीसुद्धा माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. कळलं तुम्हाला? विनाकारण, कारण नसताना एखाद्या मुलीवरती चिखलफेक करणं चुकीचं असतं. हे माहिती नाही आहे का तुम्हाला? का तुम्ही त्रास देताय तिला? तेव्हा इकडे अर्णवने आता स्पष्ट केलेलं असतं की त्याला किडनॅप करण्यामागे ईश्वरीचा काही हात नसतो. उलट ईश्वरीचाच किडनॅप होत असतो आणि त्यावेळेला अर्णव तिची मदत करण्यासाठी आलेला असतो आणि तेव्हा इथे नाईलाजाने अर्णवला किडनॅप करावं लागलेलं असतं त्या गुंड माणसांना. नाहीतर या प्रकरणाशी अर्णवचा आणि ईश्वरीचा काहीसुद्धा संबंध नाही आहे. ही सगळी घाण जी करून ठेवलेली आहे ती लावण्य आणि वल्लरीने या दोघींनी मिळून केली.
तर इथे अर्णवने सगळ्या गोष्टी आता क्लिअर केलेल्या असतात. त्याच्यामुळे वसू आत्यालासुद्धा आता ही गोष्ट पटलेली असते की इथे आता आपली ईश्वरी ही निर्दोष आहे आणि त्यामुळे आता सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. पण इथे अर्णव ईश्वरीला साधं थँक्यू म्हणण्याची सुद्धा संधी देत नाही आणि सरळ तो आता तिथून निघून आलेला असतो. तेव्हा इथे अंजली येते आणि म्हणते, हे घे चिंटू, तुझ्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन आली. तेव्हा इकडे चिंटू म्हणत असतो, म्हणजे अर्णव म्हणतो की ताई, एवढा माझ्या अगदी हातामध्ये ग्लास आणून द्यायची गरज नाही आहे. अगं मी घेईन ना, मी काय लहान आहे का आता? तेव्हा अंजली म्हणते, असू दे रे, मग काय झालं, माझ्यासाठी अजूनही तू लहानच आहेस माझा चिंटू. पण अर्णव, आज तू जे काही केलेस ना ते खरंच खूप चांगलं केलंस. म्हणजे ईश्वरीची बाजू मांडलीस, सगळ्यांना सत्य सांगितलंस की या सगळ्याशी तिचा काही संबंध नाही आहे, नाहीतर बिचारीचं काय झालं असतं रे. म्हणजे खरंच तुला तिची मदत करावीशी का वाटली रे? म्हणजे आधी तर तिचं तुला काही पटायचंच नाही, बरोबर की नाही? आधी तुझं मत तिच्याबद्दल खूप वेगळं होतं आणि आता तू स्वतः जाऊन सगळी बाजू सावरून घेतलीस. म्हणजे जरी तू या गोष्टीमध्ये नसता पडलास तरी त्या बिचारीला जे काही सहन करावं लागलं ते करावं लागलंच असतं. पण तू तिथे गेलास का? तुला बघवलं नाही का तिच्यावरती जे आरोप होत होते ते? तेव्हा अर्णव म्हणत असतो की ताई, कुठल्याही व्यक्तीवरती जर ती निर्दोष असेल आणि तिच्यावरती जर हे असे आरोप झाले तर मी मदत करायला गेलोच असतो. मला कुणावरतीही अन्याय झालेला सहन होत नाही आणि हे तुलासुद्धा माहिती आहे. आणि तिच्यावरती अन्याय होत होता, तिची काही चुकी नाही आहे, मला माहिती आहे ना. ती स्वतः इनोसंट आहे. तिलाच उलट कुणीतरी किडनॅप केलं होतं आणि मग ती माझा किडनॅप करून बिचारी काय करेल, रात्रभर माझ्याबरोबर जंगलात फिरत होती आणि मग तिथे जाऊन सत्य सांगणं हे माझं कर्तव्य आहे ना. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते, नाही पण हे मात्र खरं आहे ना की ईश्वरी देसाईबद्दल तुझं मत बदललेलं आहे, बरोबर की नाही? आधी जे होतास तसा आता नाही आहे. हे बघ चिंटू, मला असं वाटतंय तुझ्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, असं काही नाही आहे ताई, मी तुला स्पष्टपणे एक गोष्ट सांगतो की ती चुकीची नव्हती, ती इनोसंट होती आणि म्हणून मी जाऊन ही गोष्ट क्लिअर केली आणि माझ्यामुळे हे सगळं तिला ऐकावं लागत होतं, म्हणून मला या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करावं लागलं, नाहीतर मी नसतं केलं. त्यामुळे इथे अंजली म्हणत असते की बरं बाबा ठीक आहे, कसं ना सगळं काही स्पष्टपणे बोलून मोकळा होतोस तू. आणि अर्णव म्हणत असतो, आणि माझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये जे काही चालू आहे, जे काही आमचे वाद होतात ते चालूच राहणार आहेत, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. पण बाकीचे लोक जे मीडियावाले तिला नको नको ते बोलत होते, तिच्यावरती आरोप होत होते, ते फक्त चुकीचं होते, ते जाऊन मी आता बंद करून आलो आहे. तेव्हा अंजली म्हणते, हो रे ठीक आहे, मलासुद्धा तुझ्यामध्ये झालेला हा बदल दिसतोय आणि जाणवतोय आणि हा बदल खूपच जास्त छान आहे, असं सुद्धा आता अंजली म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंजली हे सगळं मुद्दामून म्हणत असते त्याच्या मनातलं काढण्यासाठी आणि ती म्हणते की सगळ्या मुली सारख्या नसतात, एक अनुभव वाईट आला म्हणून सगळ्या मुली वाईट असतात का? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई जाऊ दे ना, मला या विषयावरती काही बोलायचं नाही आहे. कारण का, माझं आणि तिचं मत खूप वेगळं आहे एकमेकांपेक्षा आणि आमच्या दोघांमध्ये हे जे काही डिफरन्सेस आहेत ना ते कायमस्वरूपी राहणार आहेत, असं सुद्धा अर्णव म्हणतो. त्यानंतर इथे ईश्वरी आपल्या मोबाईलवरती तीच न्यूज बघत असते ज्याच्यामध्ये अर्णवने ईश्वरीची बाजू घेतलेली असते. तो दगड पकडलेला असतो आणि तो मीडियाबरोबर ईश्वरीसाठी भांडत असतो. हे सगळं आता इथे ईश्वरीला आठवतं आणि ती ते सगळं व्हिडिओमध्ये सुद्धा बघत असते. तेव्हा इथे राकेश आता खूप दारू पिऊन आलेला असतो आणि तो बाहेर उभं राहून आता सगळं काही ऐकत असतो. आणि इथे प्रेक्षकांनो, जर तुम्ही बघाल ना तर अर्णव जेव्हा अंजलीला विचारतो की ताई, मग तू कशी आहेस ते सांग ना, तू माझ्याबद्दल बोल, तुझ्याबद्दल बोल, त्या ईश्वरी देसाईबद्दल अजिबात बोलू नकोस. आणि तू मला सांग की जिजूंचा फोन आला होता का? तेव्हा अंजली म्हणते, हो ना, राकेश खूप बिझी आहेत रे, खूपच बिझी आहेत ते, पण तरीसुद्धा ते माझ्यासाठी थोडा तरी वेळ काढतात. मी नशिबवान आहे की मला राकेशसारखा नवरा मिळालेला आहे, असं ती म्हणत असते. प्रेक्षकांनो बघा, म्हणजे इथे अंजली अक्षरशः इथे राकेशची बाजू घेऊन बोलत असते अर्णव बरोबर की राकेश किती चांगला आहे, पण तिला काय माहिती राकेश किती वाईट आहे ते. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, म्हणजे आपल्यामध्ये कितीही वाद होऊ दे, कितीही भांडणं होऊ दे, पण तरीसुद्धा तुम्ही माझ्या मदतीला धावून आलात. माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल जे गैरसमज होते ना ते तुमच्यामुळे दूर झालेले आहेत. तेव्हा इकडे मला तुमचं खरंच
खूप कौतुक वाटते आणि मला आभारसुद्धा मानायचे आहेत, असं ईश्वरी म्हणत असते आणि तो व्हिडिओ सारखा बघत असते. तेव्हा इथे राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की या ईश्वरी देसाईला अर्णव आवडायला लागलाय की काय, असा प्रश्नसुद्धा आता त्याला पडलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आकाश आलेला असतो आणि आकाश अर्णवकडे सारखा बघत असतो. इकडून तिकडून त्याच्याकडे बघत असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं आकाश, काय झालं, काही बोलशील का, काही सांगशील का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की दादा, तुझ्यामध्ये खूप फरक पडला आहे रे. म्हणजे आधीचा तू आणि आत्ताचा तू, खूपच तुमच्यामध्ये डिफरन्स दिसतोय. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, आकाश काय झालंय, काही स्पष्टपणे बोलशील का? ह्या सह्या कुणाच्या आहेत? माझ्याच आहेत ना. मग तू कसं काय म्हणू शकतोस की मी अर्णव नाही आहे म्हणून? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, नाही दादा, मला एक प्रश्न पडला आहे म्हणून मी तुला विचारतोच. मला खरं खरं सांग, मागच्या वेळेला जेव्हा तू इंदोरहून परत आला होतास, तेव्हा तू ईश्वरी देसाईबद्दलचा जो व्हिडिओ होता ना, तो तू स्वतःच मला व्हायरल करायला सांगितला होतास. कारण तिची इथे नालस्ती व्हावी, बरोबर की नाही? तिची इमेज खराब व्हावी, म्हणूनच तू हे सगळं मला करायला सांगितलं होतंस ना. तिची ती व्हिडिओ जेव्हा तू व्हायरल केली होतीस, कारण तिची बदनामी व्हावी म्हणून, बरोबर ना? तेव्हा तूच हे सगळं केलं होतंस ना. मग आता जर तिची बदनामी होत होती, तर अर्णव राजशिर्के स्वतः तिथे गेले आणि तिला इनोसंट प्रूफ केलं. सगळ्यांना सांगितलं की ईश्वरी देसाईची काही चूक नाही आहे. मग हा बदल कसा काय? म्हणजे आधी तूच तो व्हिडिओ व्हायरल करायला सांगितलास आणि आता तूच इथे ईश्वरी देसाईची बाजू घेतलीस, हे मला काही कळत नाही आहे. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, काही नाही, ती इनोसंट होती आणि मी ते सगळ्यांना सांगितलं, बाकी काही नाही. त्यानंतरला इथे वल्लरी म्हणत असते की याचाच अर्थ म्हणजे आमच्या अर्णवनेच तो व्हिडिओ व्हायरल करायला सांगितला होता आणि आता तो स्वतःच ईश्वरीची मदत करतोय. ही बातमी आता वल्लरीला कळलेली असते. त्याचबरोबर इथे आता ईश्वरी खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. जो काही प्रकार घडलेला असतो तो सगळा तिला आता आठवत असतो. काय खरं, काय खोटं? लोकं मला असं प्रश्न का विचारत होते की मी समाजाला लागलेली कीड आहे, माझ्यासारख्या मुलींमुळे बाकीच्या मुली बदनाम होतात. हे असे प्रश्न जेव्हा येत असतात ना, तेव्हा ईश्वरी ते सगळं आता आठवते आणि त्याच्यावरती विचार करत असते. तेव्हा तिथे आलेली असते तिची बहीण नम्रता. नम्रता म्हणते, ईशू काय गं, काय झालं, कसला विचार करतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही गं ताई, ते पत्रकार मला कसे प्रश्न विचारत होते ना. तेव्हा इथे तिची बहीण म्हणते, नम्रता, हो गं, बरोबर, मला सुद्धा तेच वाटते ना जे तुला वाटते. मला पण असंच वाटते की ते पत्रकार आले होते ना, त्यांना जसे काही कोणीतरी पैसे दिले होते तुझ्यावरती वाईट साईट बोलायला, चिखलफेक करायला. बघ ना, बाकीचे काही होते ते छान प्रश्न विचारत होते. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, तुमच्यावरती आरोप झाले ते खरे आहेत का? तुम्ही अर्णव राजशिर्के यांना किडनॅप केले, हे असं बोललं जाते, हे खरं आहे का? म्हणजे ते तुझ्याकडून खरं खोटं काढून घेत होते. आणि इकडे बघ ना, इकडे ते लोक तुझ्यावरती सरळ सरळ आरोप करत होते. मला पण तेच वाटलं. पण जाऊ दे, आपण या विषयावरती आता नको बोलूया. तुला त्रास होतोय ना, पण त्या लोकांना कुणीतरी पैसे दिले होते, हे मात्र नक्की. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना गं ताई, मी सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करते. पण बघ ना गं, इथे अर्णव सर आले आणि त्यांनी सगळं काही सांभाळून घेतलं. तेव्हा इकडे नम्रता म्हणते, हो ना गं, तू बोलतेस तेवढे खडूस नाही आहेत ते, किती चांगले आहेत. तुझ्यासाठी इथे आले, तुझी बाजू त्यांनी मांडली, सगळ्यांना सांगितलं की तू निर्दोष आहेस, तू काही केलेलं नाही आहेस, हे सगळ्यांना त्यांनी पटवून दिलं. तू बोलतेस तितके वाईट नाही आहेत गं ते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, हो गं, पण तू बघ ना, मला एक गोष्ट अजिबात नाही आवडली. त्यांनी माझी मदत केली, पण मी त्यांना आभार मानणार, त्यांना थँक्यू म्हणणार, त्याच्या आधीच ते निघून गेले. असं कुणी करतं का? हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता तिची बहीण म्हणते, हो का, म्हणजे तुला कसला राग आलाय गं? ते तुला न भेटता निघून गेले, साधं तुझं थँक्यूसुद्धा घेतलं नाही, त्याचा राग आलाय का तुला आता? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही गं, तसं काही नाही आहे. थँक्यू काय मी त्यांना ऑफिसमध्ये सुद्धा म्हणेन. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे लावण्याने ईश्वरीला तो व्हिडिओ दाखवलेला असतो, ज्या व्हिडिओमध्ये इथे आकाश अर्णवला म्हणत असतो की दादा, अरे इंदोरमध्ये जो काही फॅशन शोमध्ये ती आली होती ईश्वरी देसाई आणि जे काही घडलं होतं, तो व्हिडिओ तूच व्हायरल करायला सांगितलं होतास ना, बरोबर की नाही? मग तो व्हिडिओ जर तूच व्हायरल करायला सांगितला होतास तिची बदनामी करण्यासाठी, मग आता तिची बदनामी होत होती, तर तू तिची
त्याची मदत करण्यासाठी मध्ये का पडलास? तेव्हा लावण्य म्हणत असते, बघितलंस ना, तुझी बदनामी व्हावी असं जेव्हा ASRला वाटत होतं, तेव्हा त्यानेच तो व्हिडिओ व्हायरल करायला सांगितला होता आणि आता त्याला असं वाटलं की स्वतःच्या इमेजवरती येतंय, तेव्हा तो आला ना लगेच तुझी इमेज वाचवायला आणि स्वतःला सुद्धा त्याने क्लिअर केलं आणि तुझं क्लिअर केलंच गं, पण हे सगळं त्याने त्याच्या इमेजसाठी केलं. हे कळतंय का तुला? मागच्या वेळेला जो व्हिडिओ व्हायरल केला होता ना, तो ASRनेच करायला सांगितला होता. हे मात्र नक्की, असं लावण्या सांगत असते.